तर बघू शकता पाठीमागे ठिबक वगैरे हातरून झालेलं आहे सर्व. पण पावसामुळे एवढा त्रास झालेला आहे की रोज यायचं, पाहायचं ठिबक आहे आणि जायचं. कारण पाऊस एवढा काल पडला पुन्हा की मका पेरायची आहे, पण ते काय शक्य झालं नाही. काल एक दिवस उघडला आणि पुन्हा पाऊस चालू झाला आहे. तर म्हटलं चला आज ठिबक गोळाच करावा लागणार आहे, कारण पर्याय नाही. आता पुन्हा ह्याला रोटर मारून व्यवस्थित करायचं आहे. तर म्हटलं तोपर्यंत एक व्हिडिओ बनवूया, कारण खूप सारे लोक नवीन ह्याच्यामध्ये येत आहेत. तर नवीन लोकांना माझं थोडंसं सांगणं आहे, थोडं समजून घ्या मेंढीपालन काय असतं त्याच्यानंतर तर कसं होतं की काही लोक आता शहराकडे आहेत, त्यांना वाटतं की गावाकडे जावं, मेंढीपालन किंवा कुक्कुटपालन, शेळीपालन असं काहीतरी करावं. आणि गावातल्या मुलांना वाटत असतं की आपण शहराकडे जावं आणि त्यांच्यासारखं काहीतरी वेगळं करावं. ह्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी मिस्टेक असते, कारण आम्ही ज्या रील बनवतो किंवा आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये पण आम्ही काय खरं सांगत नसतो गावाकडे काय असतं. आणि जे शहराकडे रील बनवतात किंवा शहरातून येताना जे एकदम इस्त्रीचे कपडे घालून येतात तेही सांगत नसतात की शहराकडे काय असतं. त्याच्यामुळे दोघांचंही फसलेलं गणित असतं. जो गावाकडे असतो त्याला वाटतं मला शहरात गेलं पाहिजे, जो शहराकडे असतो त्याला वाटतं की मला गावाकडे गेलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की ह्या सर्व गोष्टी आपण कुणालाच माहीत नसतात की खरं काय असतं, नक्की काय होत असतं. तर आता ज्यांना ज्यांना पण असं वाटतं की मला मेंढीपालन केलं पाहिजे किंवा मेंढीपालन करायचं आहे, आपण तर काहींना प्राणी दिलेलेच आहेत आता. तर सुरुवातीला पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे मेंढीपालन करत असताना कोणाचा तरी तुम्हाला मागे एक सपोर्ट असला पाहिजे. म्हणजे तुमच्या मिसेसचा असू द्या किंवा घरातल्या कुणाचा तरी एका व्यक्तीचा तरी तुम्हाला सपोर्ट पाहिजे. त्याच्याशिवाय ते होत नसतं, कारण हे एक सिस्टम असते आणि या सिस्टमशिवाय काम होत नसतं. आणि जेव्हा पण तुम्ही मेंढीपालन कराल, मुळात पहिली गोष्ट लगेच काय करायचं की सोशल मीडियावरती तुम्ही व्हिडिओ बनवायचे. जे काही तुमचं मेंढीपालन कराल किंवा काही कराल XYZ त्याच्यामध्ये रोज त्याचं जे काय आहे ना, लाँग व्हिडिओ नका बनवू, शॉर्ट व्हिडिओ बनवा. कटके साहेब आहेत सांगोल्याचे, तेही लाँग व्हिडिओ बनवत नाहीत, शॉर्ट व्हिडिओ बनवतात. नांदेडचे पवळे साहेब आहेत, तेही लाँग व्हिडिओ नाही बनवत पण शॉर्ट व्हिडिओ बनवतात. मी प्रत्येकाला सांगतो, आणि जरी कुणाला माहिती नसेल आणि कुणाला बनवायचं असतील मला फोन करा, मी तुम्हाला माहिती देईन. काही ₹1 चार्ज लागत नाही. तसे होमगावच्या एक ताई बनवत आहेत व्हिडिओ सोशल मीडियावरती. काही नसू द्या, तुम्ही जे काय रोज करताय ना त्या मेंढरांसोबत किंवा जे काय करणार आहात त्याचे व्हिडिओ बनवा सोशल मीडियावरती. लाँग व्हिडिओ नाही बनवलं तरी शॉर्ट व्हिडिओ टाका. हा पहिला मुद्दा राहिला पाहिजे. स्वप्नील साहेब ते करत नाहीत, त्यांना आपण स्वतः सांगतोय करा. त्यांच्याकडे सर्व काही यंत्रणा आहे पण ते करत नाहीत. तर ही पहिली गोष्ट करायची की तुम्ही जे काय त्या पिल्लांसाठी किंवा मेंढ्यांसाठी करणार आहे ते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मॅनपॉवरच्या भरोश्यावरती कधीच करायचं नाही. कारण काय होतं, शेतात काम करायला माणूस मिळेल ही आजच्या घडीला खूप म्हणजे अवघड परिस्थिती आहे. त्याच्यासाठी जेवढी काय होईल तेवढी यंत्रणा राबवायची. जसं आमच्याकडे, माझ्याकडे म्हणजे मी वैयक्तिक काय केलेलं आहे, सर्व यंत्रणा राबवलेली आहे. अजिबात मॅनपॉवरची गरज लागत नाही. फक्त मका कापताना आणि मका घेऊन जाणे एवढंच गोष्ट लागते. बाकी एकाही गोष्टीची म्हणजे मॅनपॉवरची गरज नसते. बाकीचं आम्ही दोघंच हँडल करत असतो. ह्या दोन गोष्टी सुरुवातीला पहिल्यांदा करायच्या येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय करायचे, तुम्ही किती करणार आहे किंवा किती वाढवणार आहे किंवा काय करणार, ह्याच्यापेक्षा तुम्ही विकायचं कुठं ह्याचा एक मोठा अभ्यास करून ठेवला पाहिजे. सर्वात मोठा पहिला अभ्यास. मेंढ्या वाढवता येतात, सांभाळता येतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही, कसंही सांभाळतं ते. पण त्यांना जर जास्त झाल्या माझ्याकडे तर विकायचं कुठं ह्याचा एक अभ्यास असला पाहिजे आपल्याकडे. नाहीतर उद्या काय आहे, आम्ही सांगतो की वावर आहे तर पावर आहे, आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही सांगतो की भाजी किंवा जो काही पिकवलेला माल आहे त्याला भाव नसतो. नुसती रील बनवून नसती वावर आहे तर पावर आहे. तर ह्याच्यासाठी विकण्याचा एक शोध लावून ठेवला पाहिजे तुम्ही की ह्याला विकायचं कुठं. बनवता तर सर्वांनाच येतं, माझ्याकडे पण मेंढ्या आहेत, मलाही बनवता येतात, सर्वांकडेच. सर्वांच्या मेंढ्या सांभाळता येतील तुम्हाला. फक्त प्रत्येकाला विकताना अडचण येईल. तर विकायचं कुठं ह्याचा एक अभ्यास करा. सुरुवातीला काहीही वाटत नाही, 20-25 मेंढ्यांना काही वाटत नाही. 50 मेंढ्या जेव्हा होतील तेव्हा नाही म्हणलं तरी 40-50 प्राणी तुम्हाला 6 महिन्यामध्ये विकायचं असतात. तर तुम्ही हे विकणार कुठे, त्याचं नियोजन काय आहे का तुमच्याकडे, किंवा बाबा नाही बाजारात गेलं तर तुम्ही काय कटिंग करून अशी काय व्यवस्था आहे का, ह्या सगळ्या गोष्टीच्या तयारीत राहा. पुढच्या भविष्याच्या तयारी असतात ह्या. काय तुम्हाला आज नाही की आज मी मेंढीपालन केलं म्हणजे मला काय विकायला गरज नाही वगैरे, ह्या गोष्टी नंतर येतातच. विकावं तर लागतंच नंतर, काहीही त्याला ऑप्शन नसतं. तर विकायचं कुठं ह्या गोष्टीची एक तयारी ठेवा आणि त्याचाच फक्त अभ्यास करा.
आणि चाऱ्याच्या तर गोष्टीचा अभ्यासच करू नका, फक्त नेपियर सोडून काही लावा, अजिबात काय होत नाही. आणि जेव्हा कराल, म्हणजे जे खूप लोक करतायत आणि करण्याच्या अगोदर एक दोघांचे शेड वगैरे असे पाहून यायचं किंवा त्याचा चारा नियोजन पाहून यायचं, तिथले प्राणी पाहून यायचं. हे एक दोन ठिकाणचं तरी पाहिलं पाहिजे मुख्य तुमच्या जवळपास जे असेल त्याचं, आणि त्याच्यानंतर मग हे चालू करायचं. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची की सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहणं आणि प्राणी कसं विकणं हा अभ्यास तुम्हाला पुरेपूर आला पाहिजे. बाकी तुमचा अभ्यास काही नसला ना तरी तुम्हाला काही करता येईल, पण ह्या दोन गोष्टींसाठी तुम्हाला काही करता येत नाही. जर काही तुम्हाला कोणाला व्हिडिओ बनवता येत नसतील किंवा ह्या यूट्यूबचं काय माहीत नसेल, मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी काय नाही जास्त पण माहिती आहे, त्याच्यामुळे तोही विषय नाही. पण ह्या दोन गोष्टी तुम्हाला पुरेपूर करणे गरजेचं आहे. त्याचं कारण मी एक सांगतो. काही लोकांनी बांधावरती जाऊन दुसऱ्याच्या व्हिडिओ बनवले आणि पैसे कमवले. काही लोकांनी काय केलं की तुमची शेती दाखवली आणि पैसे कमवले. पण तुम्हाला कधी नाही सांगितलं की तुमची शेती अशीच पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बनवलं किंवा अशा पद्धतीनं दाखवलं तर तुम्हालाही पैसे मिळतील, असं आजपर्यंत कुणीच सांगितलं नाही. त्यामुळे काय करायचं, प्रत्येकाने आपलं जे काही सोशल मीडियावरती करणार आहोत, म्हणजे चालू जे काही करताय, तुम्ही मेंढ्यांसाठी चारा बनवताय किंवा मेंढ्यांसाठी खुराक करताय किंवा मेंढ्यांचं राहण्याचं नियोजन करताय, रोज नवीन नवीन काहीतरी होत असतं त्या मेंढी पालनामध्ये. आमच्याकडे पण उलाढाल रोजच असते. त्या रोजचे शॉर्ट व्हिडिओ तरी बनवा. लॉंग जर बोलता आलं, नाही बोलता आलं, प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलायलासुद्धा करा. लॉंग व्हिडिओ बनवा. जसे की शॉर्ट व्हिडिओ आता तिघंजणं बनवत आहेत, म्हणजे पवळे साहेब बनवत आहेत, शहाजी खटके बनवत आहेत आणि हुमगावचे योगेश दादांची मिसेस बनवते. असे थोडे तरी बनवा, जेणेकरून तुम्ही कोण आहात हे लोकांपर्यंत पोहोचत असतं. कारण तुम्ही जरी मेंढीपालन केलं किंवा काही जरी केलं तरी फक्त त्या गावापुरतंच मर्यादित असतं आणि सोशल मीडियामुळे सर्वांपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे तुम्ही रोज नवीन मेंढीपालनात रोज नवीन नवीन उद्योग घडत असतो. कारण लहान पिल्लं जर असतील तर नवीन नवीन रोज उद्योग करतच असतात. ह्या सर्व गोष्टी कॅमेऱ्यामध्ये ॲड करायच्या आणि त्याच्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते सोशल मीडियावरती करायचं. आणि करताना फक्त सुरुवात सांभाळून करा. फक्त चारायचं नियोजन पहिल्यांदा करावंच लागतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच सांगत असतो, नेपियर सोडून कुठलाही चारा लावा, तुम्हाला काही फरक नाही. चारा लावताना सुद्धा व्हिडिओ बनवा, काय होत नसतं. तुम्हाला कोण खात नाही किंवा तुमचं चुकलं तर यूट्यूबलावर मार्गदर्शन करणारे खूप असतात की बाबा तुझं असं नाही तर असं करावं लागतं. सांगणारे पण खूप लोक असतात. नुसतीच बघत नाही तर कमेंटमध्ये सांगतात पण तुमचं असं चुकतंय आणि तुम्हाला असं करावं लागेल. त्यामुळे चारा लावताना व्हिडिओ बनवा. चारा खतं काय घालताय किंवा कुठल्या स्टेपमध्ये चारा आहे, ह्या सर्व गोष्टींचं जसं जसं तुम्ही कराल त्या सर्व गोष्टींचं व्हिडिओ बनवायचं आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही यूट्यूबला टाका किंवा इंस्टाग्रामवर टाकून ठेवायच्या. त्याच्यामुळे काय होतं की मेंढीपालन करताना तुम्हाला एक आवड पण होती आणि तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झाल्यामुळे काय होतं की तुम्हालाही वाटतं कॉन्फिडन्समध्ये की मी हे सर्व काही करू शकतो. काही लोक फेस नाही दाखवत. आता ते नाही दाखवण्याचं कारण एक असतं, त्यांच्या मनात भीती असते की मी एवढा प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि माझं यूट्यूबवर व्हिडिओ बनवणे किंवा ह्या सर्व गोष्टी करणे हे योग्य नाही. म्हणून ते काय करतात, शॉर्ट व्हिडिओ बनवतात आणि म्युझिक लावतात, फेस नाही दाखवत किंवा जरी लाँग व्हिडिओ बनवला तरी फेस दाखवत नाही. पण त्याने एक फरक पडतो. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी तुम्ही असे व्हिडिओ पाहता ज्याचा फेस दिसतच नाही, अशा लोकांचे व्हिडिओ कमी लोक पाहतात. आणि ज्या लोकांचा फेस दिसतो अशा लोकांचे व्हिडिओ लोक जास्त पाहतात. कितीही काही करा तुम्ही, मग त्या पद्धतीनं चालत असतं. जर असंच असतं तर काही लोकांनी यूट्यूबला फेस दाखवलंच नसतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर सुरुवात करायची असेल तर 2-3 गोष्टीपासून सुरुवात करा, काहीही होणार नाही. आणि जे काय मार्गदर्शन पाहिजे आम्ही आहेच इकडे बसलेलो. तुम्हाला यूट्यूबचं माहिती पाहिजे तरी घ्या, मेंढी पालनाची पाहिजे तरी घ्या, काहीही हरकत नाही. पण तुम्ही चॅनलवरती स्वतःचं जी काय आहे हे तुम्ही जे काय मेंढी पालनात करणार आहात किंवा करत आहात ह्याचे एक तरी व्हिडिओ किंवा 2 तरी दिवसातून एकदा तरी व्हिडिओ आलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही आणि तुम्हाला कोण ओळखू शकत नाही. कितीही संख्येनं मेंढी पालन करा आणि कितीही मोठं असू द्या, तुम्हाला कोणी ओळखणार नाही. आणि जर काय सोशल मीडियावरती तुम्ही जर आला, तुमच्याकडे 5 असू द्या, 10 असू द्या, क्वालिटी असू द्या, खूप लोक बघायला येतात. कारण तुम्ही काहीतरी वेगळं करत असता. आता भोरचंच एक उदाहरण घ्या. आपल्या भोरमध्ये दानवले साहेबांचं एक शेड आहे. 3 दिवस झालं, मी स्वतःही जाऊन आलो होतो. 3 ते 4 दिवस झालं त्यांच्याकडे एवढी लाईन लागले. त्यांचा मुलगा त्यांना सांगतो की तुम्ही इथं खुर्ची टाका आणि फक्त ह्या शेडची माहिती द्या लोकांना. का तर हे सोशल मीडियावरती टाकल्यामुळे लोकांना माहीत झालं. नाही तर आजपर्यंत त्यांना कोणीच विचारत नव्हतं की दानवले साहेब कोण आहेत, कुणाचं मेंढीपालन आहे. तर ह्या गोष्टींचा फरक होतो. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांनी पण आमच्याकडनं प्राणी नेलेत त्यांनी एक तरी शॉर्ट व्हिडिओ कमीत कमी 2 दिवसातनं तरी
यूट्यूबवर टाका, इंस्टावर टाका. तुम्हाला नसेल बनवता येत आम्हाला पाठवा, मी बनवून तुम्हाला परत पाठवतो आणि तुम्ही तुमच्या तिकडे चॅनलवरती लोड करा. माझंच चॅनलवरती व्हिडिओ बनवावे किंवा मीच बनवावे किंवा माझ्याच मिसेसनं बनवावे अशी कुठलीच गोष्ट नाही. तुम्हीही तुमच्या व्हिडिओवरती बनवू शकता. त्यामुळे प्रत्येकाने हे जेव्हा चालू कराल तेव्हा प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वतःचं एक काहीतरी अस्तित्व असणं गरजेचं आहे.